जयपूरपासून ते तंजावरपर्यंत आणि महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडियमसह विविध मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे व ऐतिहासिक इमारतींसह निसर्गाचे प्रवासादरम्यान मोबाईलमध्ये टिपलेले सुंदर क्षण फोटोंच्या माध्यमातून पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे। बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। उद्घाटन प्रसंगी विवेक नारळकर, प्रसिद्ध फोटोग्राफर सतीश पाकणीकर, डॉक्टर रामदास महाजन यांसह फोटोग्राफर्स देखील उपस्थित होते। एम्बी व्हॅली, वेरूळ, हम्पी, जोधपूर, लखनौ, पुण्यासह श्रीलंका, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर येथे काढण्यात आलेले फोटो प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत। प्रत्येकाचा प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो। कधी भव्य डोंगर रांगा, कधी निळ्याशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाणी वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना यानिमित्त मिळत आहे। विशेष म्हणजे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर्स, इंजिनियर्स, गृहिणी, IT तज्ज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत। वय वर्ष 20 ते 77 या वयोगटातील आहेत। घुमंतू मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे। याआधी सन 2022 आणि 2023 मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता। हे प्रदर्शन 27 मार्चपर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सुरू असून सकाळी 11 ते 8 या वेळात रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे। तरी पुणेकरांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे। घुमंतू 25 शांत सुखाय छायाचित्रणाच्या या प्रदर्शनाअंतर्गत 35 निवडक फोटोग्राफर्सच्या 104 अप्रतिम फोटो कला रसिकांना पाहायला मिळत असून भटकंतीचा उत्सव साजरा होत आहे। नमस्कार, मी शशांक मेंदळे। आम्ही घुमंतू 25 एक्झिबिशन आज ऑर्गनाईज केलेलं आहे। त्याचा आज उद्घाटन समारंभ करणार आहोत। आमच्यापैकीच प्रभाकर करंबेळकर हे 77 वर्षाचे गृहस्थ असून त्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि स्वतःचे फोटो दिले। त्यांच्या हस्ते आम्ही याचं उद्घाटन क्लॅपर बोर्डनी देऊन करणार आहोत। आत्ताच घुमंतू 25 या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन श्री सुधीर करंबेळकर यांच्या हस्ते झालं। हे इथे जे आम्ही फोटो डिस्प्ले केलेत ते सर्व फोटो मोबाईलनी काढलेले आहेत। याच्यामध्ये 20 वर्षाचं लहानात लहान जे पार्टिसिपंट आहे ते 20 वर्षाचं आहे आणि सर्वात मोठे जे आहेत ते 76 वर्षाचे आहेत। त्यांच्याच हस्ते आपण आता या प्रदर्शनाचं उद्घाटन केलंय। हे प्रदर्शन 25, 26, 27 असं 3 दिवस बालगंधर्व कला मंदिरामध्ये सकाळी 11 ते 7 सर्वांसाठी खुलं आहे। तेव्हा मी सर्व कला रसिकांना आवाहन करतो की त्यांनी हे प्रदर्शन जरूर येऊन पाहावं आणि आमचा उत्साह वाढवावा। तसंच ज्यांना मोबाईलवर फोटो काढण्यामध्ये रस आहे त्यांनी पुढच्या वर्षी नक्की यामध्ये भाग घ्या। आम्ही इथे नोंदवही ठेवलेली आहे, त्याच्यात तुमचा जर आम्हाला नंबर लिहून दिलात तर आम्ही पुढच्या वर्षी तुमच्याशी संपर्क करू, म्हणजे तुम्हालाही संधी मिळेल।